तर मंडळी, मी मित्र असं माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आता सकाळचे 5:30 झालेत आणि आम्ही आहोत दादर स्टेशनला. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्ही दादर स्टेशनला आहोत. दादर स्टेशनला येण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही चाललो आहे दादर येथील फुल मार्केटमध्ये. नवरात्रीचे दिवस आहेत, त्या देवीचं पण आगमन झालेलं आहे आणि आगमनाचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा. कशा अरुंद जागेतून आपल्या देवीचं आगमन होतं ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. आणि आता नवरात्र आहेच आणि नवरात्रीच्या पाठोपाठ आता दसरा देखील येईल आणि तुम्हाला फुल मार्केट दाखवण्याचं कारण एवढंच, दसऱ्याच्या निमित्ताने का होईना पण तुम्ही फुल मार्केटमध्ये फुलं खरेदी करायला जाऊ शकता. आणखी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फुलांचे दर सध्या काय आहेत ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. चला तर मग जाऊया आपण आता फुल मार्केटला. मंडळी, ब्रिजवरनं उतरलं तुम्हाला हे ते विक्रीसाठी बसलेले फुल विक्रेते दिसतील तुम्हाला. ह्या वेण्या आहेत, वेणी इथे कमळ देखील आहे. कसे आहे? 50 रुपये. कसं आहे भाऊ? 80 रुपयाला एक हार. या इथे तुम्हाला गोंडे बिंडे भेटते. ते शेवंती आहे, अस्टर आहेत, गोंडे आहेत. गोंडे, हे पिवळा गोंडा, शेवंती 120 रुपये. 120 रुपये किलोचा भाव ना. मंडळी, आता या फुलांचे रेट आहेत 120. चाफ्याची फुलं आहेत, सुगंध मस्त सुगंध. हे ते गुलाब आहेत. कसे आहेत भाऊ? कसे आहेत फुलं? 50, 40. किती असतं त्याच्यामध्ये? 20 फुलं आहे बघा. 20 फुलांचा हा, याची 40 रुपये किंमत आहे ना. सकाळी बघा कसा फुल मार्केट भरला आहे. तसे मोठे हार देखील आहेत तयार केलेले. आगे चले हम आगे. 160. क्या प्राइस है इसका? वो 300 का है. 300. और ये बड़ा वाला 700. या मोठ्या हाराची किंमत आहे 700 रुपये आणि हे छोटे जे आहेत दिसतात ते 300. पुढचे
आणि हे आहेत ते 100 रुपये. हे इथे बाकीची फुलं आहेत जी सजावटीसाठी लागतात ती. बघा हे ते कुरडूची फुलं पण आहेत. कैसा आहे मोगरा? कैसे? 100 रुपया पाव. 100 रुपया पाव. इथे तुळस आहेत, आंब्याची पानं, खायची पानं. भाऊ कमळची काय प्राइस आहे? 20 का एक है, 200 रुपये. 20 रुपयाला एक आणि 200 रुपये डझन. आणि त्याची पण सेम आहे? अरे ये कमल का क्या प्राइस है? रेड वाला कमल है 40 रुपये बंडल. 40 रुपये बंडल. किती आहेत? 25 रुपये. किती? हे 25 पानाचं बंडल आहे आणि हे मला वाटतं शेकडा आहे. कसे आहेत काका लिली? 40. ही लिलीची. हा कसे अस्टर? 50 ला 4. मंडळी आणखी ही आहेत चाफ्याची फुलं, सुगंधित फुलं. 30 ला 10 फुलं. 30 ला 10 आणि 50 ला 2 पाकिट. म्हणजे 20 फुलं. 50ची 20 फुलं आहे ना. सकाळची एकदम रीत चालू आहे. केळीची पानं पण आहेत. सगळीकडे फुलंच फुलं दिसत आहेत. पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य इकडे, केळीच्या झाडापासून केळीच्या पानापर्यंत ते फुलांपासून दुर्वा, बेल, सर्व काही या मार्केटला तुम्हाला भेटेल. अहो कशी आहे माळ? 100 रुपये. आणि हे सुट्टे 20 ला 8. 100 रुपये किलो. आणि हा कसा? दोन्ही 100. दोन्ही 100 बोला. किती MX घ्यायचा आहे? हो त्याची प्राइस काय? 40 रुपये. 1 किलो. तर 360 रुपये किलो. कसे भाऊ? 200 रुपये. भारी वाटतं. 200 रुपये प्राइस आहे याची. इकडे पाहिजे तर तुम्हाला कडुलिंबाचा पाला पण आहे. एक जुडी 10 रुपये. सगळे नवरात्री निमित्त मला वाटतं कमळं जास्त आले मार्केटला. बहुत बढ़ेगा. कमळच दिसतात मार्केटला. कसं मावशी आहे?
50 रुपये 50 किती पीस आहेत त्याच्यात 12 50ला काय 300 रुपये डझन वेणी डझन डिझन नाही रे बाबा 50ला 4 मोगऱ्याचं गजरा आणि याच्यातल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत का गुलाबाच्या पाकळ्यांचा पण गजरा वो गुलाब की पत्ती का क्या भाव मावशी याच्या काय प्राइस आहे ये 60 रुपयाला एक है हा हा लालवाला 60 रुपयाला एक 4 देत होते ना सुंदर वाटतं गजरा पाकळ्यांचा गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा आणि हा मोगऱ्यांचा गजरा भाताचं हे ते 220 रुपये डझन आहे बघा आता बारागरिंग करून 50ला 3 भेटलेत आपल्याला पोसवला भात आहे मावशी कशी जुडी 10 रुपयाला दसऱ्याच्या वेळी हारामध्ये लावतात तेच हां दांड्या पण आहे तिकडे सगळं बाकीचं सामान आहे आणि हे ते फळं पण लावलेले आहेत 100 रुपये वाटा सांगतात कितना फल आहे 5 जे 20 रुपयाला एक फळ थोडक्यात 100 रुपयाला देणार मंडळी हा आहे केवडा जो अंबे माताला अर्पण करतात अष्टमीच्या दिवशी सुगंधित वास असतो याला घ्यायचे सोनटक्क्याची फुलं ही जास्वंद आहे बघा ह्या आणखी केवड्याला असे बारीक बारीक काटे असतात 200 रुपयाला सुंदर असे फुलं आहेत 200 गुलाब क्या भाव दे कैसा है गुलाब गुलाबी 70 पाव है 50 पाव 70 रुपये आणि 50 रुपये पाव बघा अजून पण गर्दी आहे तर बघा मंडळी किती गर्दी आहे सकाळी सकाळी फुलांच्या खरेदीसाठी मला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय